श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी भक्तांनो, आपण स्वामी नामाचा या मंत्राचा जप 108 वेळा का करतो, चला आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया. चला सुरुवात करूया. हिंदू पौराणिक कथेनुसार मंत्रोपचारासाठी आपण वापरत असलेल्या जपमाळातील मण्यांची संख्या 108 असते. शास्त्रात 108 क्रमांकाला खूपच महत्त्व आहे. यामागे अनेक धार्मिक, ज्योतिषशास्त्रीय आणि वैज्ञानिक मान्यता आहे. जपमाळेत फक्त 108 मणी का असतात, मंत्रजपासाठी माळ का वापरावी, यामागचे नेमके कारण अनेकांना माहीत नाही. स्वामी भक्तांनो, हिंदू धर्मग्रंथानुसार रुद्राक्षाची जपमाळ मंत्रोपचारासाठी उत्तम आहे. रुद्राक्ष हे महादेवाचे प्रतीक मानले जाते. रुद्राक्षामध्ये सूक्ष्म जंतूचा नाश करण्याची शक्ती देखील आहे आणि रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. तसेच साधकाच्या शरीरात ऊर्जा निर्माण करतो. रुद्राक्षा व्यतिरिक्त ही माळा तुळशी, स्फटिक, मोती किंवा रत्नांची देखील बनलेली असते. प्राचीन काळापासून महान तपस्वी ऋषीमुनी या उपायाचा अवलंब करत असे. स्वामी भक्तांनो, महत्त्वाची माहिती आणि नियम. देवपूजेसाठी कुबेर मुद्रा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर दान आवश्यक आहे. मंत्राचा जप करताना माळ अवश्य वापरावी. जपमाळेशिवाय मंत्राच्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. जो कोणी जपमाळ्याच्या सहाय्याने मंत्राचा जप करतो त्याच्या मनोकामना लवकर पूर्ण होते. जर मंत्रजप निश्चित क्रमांक 108 नुसार केला तर उत्तम आहे. स्वामी भक्तांनो, शास्त्रानुसार जपमाळाच्या 108 मण्यांची संख्या संपूर्ण निरोगी व्यक्ती दिवसात किती वेळा श्वास घेते याच्या संख्येने संबंधित आहे. साधारणपणे 24 तासात एक व्यक्ती 21,600 वेळा श्वास घेते. दिवसाच्या 24 तासापैकी 12 तास दैनंदिन कामात घालवते. उरलेल्या 12 तासात माणूस 10,800 वेळा श्वास घेतो. शास्त्रानुसार व्यक्ती प्रत्येक श्वासास 10,800 वेळा म्हणजेच पूजेसाठी निर्धारित वेळेत 12 तास देवाचे ध्यान केले पाहिजे. परंतु हे शक्य नाही. म्हणूनच 10,800 श्वासांच्या संख्येतून शेवटची शून्य काढून नामजपासाठी 108 संख्या निश्चित करण्यात आली आहे. या संख्येच्या आधारे नामजपाच्या जपमाळेत 108 मणी आहेत. स्वामी भक्तांनो, वैज्ञानिकांचं महत्त्व. शास्त्रांच्या मते जपमाळाच्या 108 मणी आणि सूर्याच्या कला यांच्यात खोल संबंध आहे. सूर्य एका वर्षात 21,600 एका वर्षात 2,16,000 कला बदलतो आणि वर्षातून दोनदा आपली स्थिती देखील बदलतो. उत्तर नारायण 6 महिने आणि दक्षिण नारायण 6 महिने असे असते. म्हणून सूर्य 6 महिन्याच्या कालावधीत 10,800 वेळा त्याच्या काला बदलतो. या क्रमांकातले 10,800 मधील शेवटचे 3 शून्य काढून 108 मण्यांची माळ निश्चित केली आहे. माळाचा प्रत्येक मणी सूर्याच्या प्रत्येक कलेचे प्रतीक आहे. सूर्यच माणसाला तेजस्वी बनवतो. सूर्य ही एकमेव दृष्टिता आहे. सूर्य ही एकमेव दृश्य देवता आहे. म्हणूनच सूर्याच्या काळांच्या आधारे दानांची संख्या 108 निश्चित करण्यात आलेली आहे. स्वामी भक्तांनो, जपमाळातील 108 मण्यांची संख्या संपूर्ण विश्वाचे प्रतिनिधित्व. जपमाळातील 108 मण्यांची संख्या संपूर्ण विश्वाचे प्रतिनिधित्व करते. त्यानुसार संपूर्ण ब्रह्मांड 12 भागामध्ये विभागले गेले आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृषक, धनु, मकर, कुंभ आणि मीन अशी या 12 राशींची नावे आहेत. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू हे 9 ग्रह 12 राशींमध्ये फिरतात. म्हणून जर 12 राशींच्या संख्येत ग्रहांची संख्या 9 ने गुणाकार केली तर संख्या 108 होईल.
ज्योतिषशास्त्रानुसार या संख्येच्या आधारे जपमाळात 108 मणी असतात. दुसऱ्या मान्यतेनुसार 108 मणी माळा ठेवण्यामागे ऋषीमुनींनी ज्योतिषशास्त्रीय कारणे सांगितलेली आहेत. शास्त्रानुसार एकूण 27 नक्षत्र सांगितले आहेत. प्रत्येक नक्षत्रात 8 चरण असतात आणि एकूण 27 नक्षत्रांचे चरण 108 असतात. माळेचा प्रत्येक दाना नक्षत्राच्या प्रत्येक टप्प्याचे प्रतिनिधित्व करते. स्वामी भक्तांनो, मंत्रोपचाराच्या माळेच्या वरच्या बाजूला एक मोठा दाना असतो. त्याला सुमेरू म्हणतात. नामजपाची संख्या सुमेरूपासून सुरू होते आणि इथेच संपते. नामस्मरणाचे एक चक्र सुमेरू दाण्यापर्यंत पोहोचले की जपमाळ उलटे होते. सुमेरू कधीही पार करू नये. जेव्हा तुम्ही मंत्र जप पूर्ण कराल तेव्हा कपाळावर सुमेरू लावून नमस्कार करावा. यामुळे नामजपाचे पूर्ण फळ मिळेल. तर स्वामी भक्तांनो, कसा वाटला तुम्हाला मंत्र जप 108 वेळा कसा करायचा हे जाणून घेतल्याबद्दल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.